नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेतून 10वी पास झाला, 11वीला तो त्याच शाळेमध्ये प्रवेश घ्यायला पात्र असायचा, पण आता नवीन कोट्या धोरणामुळे त्याला पुन्हा नव्याने अर्ज करावा लागेल आणि त्यानुसार त्याला प्रवेश मिळेल। त्याच शाळेमध्ये त्याला प्रवेशाची जी हमी होती ती आता सरकारने काढून टाकली। त्यांनी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वेदनांना वाचा फोडली। तसं मांडव नंतर आपण काही प्रश्नोत्तर सुद्धा नक्की करू। निगडित आहे काही थोडे दिवस मी तिथे काम पण केलेलं आहे 3 वर्षाचं शिक्षक म्हणून। आणि वर्ष की अनेक विद्यार्थी 10वी नंतर 11वी साठी जेव्हा प्रवेश घेतात तेव्हा त्यांना फर्ग्युसन आणि BNCC या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये इन हाऊस कोटा असतो। यावर्षी सुद्धा खूप भरपूर संख्येने आमच्या शाळेने म्हणजे DS स्कूलने पण इतका चांगला रिझल्ट देऊन आता अशी विद्यार्थ्यांची परिस्थिती झाली आहे की त्यांना इन हाऊस कोटा अवेलेबल नाही आहे। फॉर्म ओपन केला गेला तेव्हा आम्हाला कळलं की आता हा कोटा अवेलेबल नाही आहे। म्हणजे काही त्याच्या आधी चर्चा होत होत्या पण त्या खऱ्या आहेत की नाही कळलं नाही। जेव्हा आमच्यावर अन्याय आहे असं आम्हाला वाटतं, कारण आमच्या संस्थेमध्ये किंवा DE सोसायटीमध्ये किंवा इतर त्यांचे ज्युनियर कॉलेजेस आहेत, जर इन हाऊस तुम्ही हा कोटा आम्हाला नाकारता तर आमत करत नाहीये। रादर आमची तर शिक्षण मंत्र्यांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही या निर्णयावर तुम्ही फेरविचार करावा आणि आम्हाला योग्य तो निर्णय लवकरात लवकर कळवावा, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना योग्य वेळेत प्रवेश घेता येईल आणि कॉलेजची जी काही प्रक्रिया आहे ती वेळेत सुरू होईल। आणि जो काही हा आपण अभ्यास केला होता शाळा आम्हाला परीक्षा सुद्धा 10 दिवस आधी घेतल्या गेल्या, 10-12 दिवस, तो निर्णय वर्षाच्या सुरुवातीला आला तेव्हाही अशी सगळी खडबड उडाली, पण आम्ही तो निर्णय मान्य केला। पण हा अचानक निर्णय सांगितला जातो आणि तो लादला जातो, तर हे असं होता कामा नये। त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे सरकारला की तुम्ही न्याय द्या आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी अनुमती द्या। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पर्यावरण क्षेत्रात उद्योग व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत असं शरद तांदळे यांनी प्रतिपादन केलं। पर्यावरणातील संवर्धन हे आता केवळ सामाजिक कार्य राहिले नाही, तर या क्षेत्रात उद्योग व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत असाही संशोधनात्मक सिद्धांत तांदळे यांनी एका व्याख्यानात सांगितलं। अशा सुद्धा आम्ही जागतिक पातळीच्या गोष्टी सर्व्हिसेसवरती आम्ही काम करतो। आम्ही कार्बन क्रेडिटवरती काम करतो। लोकांनी जे झाडं लावलेले आहेत किंवा लोक सोलर इन्स्टॉल करतात, ह्या सर्वांना आपण परत त्यांना रिबेट्स मिळतात किंवा कार्बन क्रेडिट घेऊन त्यांना त्याचा बेनिफिट देऊ शकतो। एका सिंगल माणसापासून ते कंपनीपर्यंत सर्व लोकांना आपण ते देऊ शकतो। या सर्व्हिसेसमध्ये आम्ही काम करतो। त्यानंतर आमचा दुसरा मोठा आहे की सर्क्युलर इकॉनॉमी। आता इंडियन गव्हर्नमेंटने सर्क्युलर इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमोट केलेलं आहे। सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे जो घनकचरा आपल्याकडे तयार होतो, जे वस्तू वापरल्यानंतर जे आपण कचऱ्यात टाकतो जातो, तर तिला परत रियूज मध्ये आणायचं आणि परत तिला रियूज मध्ये आणून ते सर्कल कंप्लीट करायचं। जसं की आपण प्लास्टिकचं उदाहरण घेऊ शकतो, ई वेस्टचं घेऊ शकतो, स्टीलचं घेऊ शकतो। त्यानंतर आता व्हेकल जे आपले व्हेकल आहेत जे 15 वर्षानंतर स्क्रॅप झालेले, त्या व्हेकलला परत रिटर्न आणायचं, त्याला स्क्रॅपिंग वेगवेगळं सेग्रिगेट करायचं आणि परत ते यूज करायचं। अशा आपण सर्व्हिसेसमध्ये आम्ही काम करतो। तर आमचा मोटो हा आहे की जे इंडियन गव्हर्नमेंटने मोदी साहेबांनी 2070 पर्यंत भारताला न्यूट्रल करायचं ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मदत करणे व ते 2070चं टार्गेट 2050 पर्यंत कसं आणता येईल याच्यावरती काम करणे व आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारचे एन्व्हायरमेंट, हवा, पाणी चांगल्या प्रकारे कसं मिळेल आणि त्यामध्ये आमच्या कंपनीचं कसं कंट्रीब्युशन राहील याच्यासाठी आम्ही अग्रेसर असतो आणि त्यासाठीच आम्ही काम करतो। योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये शुक्रवारपेठ, गुरुवारपेठ, बुधवारपेठ येथे अतिक्रमण केलेले मुस्लिम समाजाच्या ज्या धार्मिक संस्था आहेत त्या तातडीनं पाडण्यात याव्यात अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। त्याकरता त्यांनी आंदोलनही केलं। जाणून घेऊयात नेमकं काय।
अतिक्रमणाचा विषय असेल, याच भागातील अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावरती असतील, याचे अतिक्रमण असेल आणि विशेषत्वानं या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होतं। याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं, तमाम पुणेकरांच्या, हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमच्या लढाई कुठल्या दर्ग्याच्या विरोधातली नाही, परंतु या दर्ग्याच्या मागे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी घडामोडी या निमित्तानं होत आहेत। ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडळाचं आरक्षण आहे, गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतलं नाही। लोकहिताच्या गोष्टींसाठी आरक्षण असतात, समाजासाठी आरक्षण असतात, त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेता त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अनाधिकृत दर्ग्याच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे। फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांचं अस्तित्व आजही जिवंत ठेवण्यात आलेलं आहे। ते ज्या खोलीत राहत होते त्या खोलीची वास्तू आहे तशीच ठेवण्यात आली आणि आज तिथं अनेक नागरिकांनी भेटी दिल्या।